थांब जरा परत थांब. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज 15 ऑगस्ट आहे आणि आज जन्माष्टमी सुद्धा आहे. तर दोन सण आज एकत्र आलेले आहेत. 15 ऑगस्ट असल्यामुळे संदेश सुद्धा आज घरी आहेत, त्यांनी सुद्धा आज सुट्टी घेतलेली आहे. आणि आता सायशा आणि संदेश दूध आणायला खाली गेलेले आहेत. आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण सुद्धा खूप काळोख आहे. पाऊस सुद्धा पडतोय खूप. तर मी आता पोळ्या, आंबोळ्या आपण ज्याला बोलतो, आमच्या इथे मालवणमध्ये त्याला पोळ्या सुद्धा बोलतात, आंबोळ्या सुद्धा बोलतात. पण ज्यावेळी कृष्णाष्टमी असते त्यावेळी खास करून शेगलाच्या पानांची भाजी आणि आंबोळ्या हे नैवेद्य कृष्णाला खास करून दाखवले जाते. तर ते मी आज करणार आहे आणि आज रात्रीच आम्ही पूजा सुद्धा करणार आहोत. ती सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तुमच्या दोघांचा सुद्धा संदेश आणि माझा, आमच्या दोघांचा सुद्धा उपवास आहे, तर त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर इथे माझी सर्व तयारी करून झालेली आहे आणि आता मी हे सर्व मिक्सरला लावते. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी नक्की काय काय घेतलेलं आहे. तर आपली इथे सर्व तयारी करून झालेली आहे. ही चण्याची डाळ आहे जी मी काल रात्री भिजत ठेवलेली होती आणि आता ही मी मिक्सरला लावून घेतलेली आहे थोडीशी आणि थोडी बाकी आहे. आता ती मी डाळ आता लावून घेणार आहे मिक्सरला. त्यानंतर मग इथे मेथी टाकलेली आहे, त्यानंतर तांदूळ आणि उडदाची डाळ आहे. तर हे सर्व मी काल रात्री भिजत टाकलेलं होतं आणि आता हे सर्व मी मिक्सरला लावून घेणार आहे. त्यानंतर ते सुद्धा मी हे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ऑलरेडी. तर आता हे सर्व आपण गरम पाणी घालूनच मिक्सरला लावून घेणार आहोत आणि त्यानंतर 7 ते 8 तास कम्प्लिटली हे पीठ आपण असंच ठेवून देणार आहोत येण्यासाठी. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला जो रात्रीचा भात राहिलेला होता तो भात सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पीठ आपलं लवकर आलं तर मग कदाचित रात्री सुद्धा तुम्हाला मी थोडेफार आंबोळ्या करून दाखवेन. तर अशा प्रकारे आपली सर्व तयारी करून झालेली आहे. शेवगाच्या झाडाची पानं आहे. आपल्याला ह्यामध्ये ही जी अशी पिवळी पानं येतात ती आपल्याला पानं घ्यायची नाहीये. ह्या पानांची भाजी ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिरची आणि कांदा टाकून आणि कोणी लसूण टाकले तर लसूण टाकतात. तर अशी सिंपल अशी ही भाजी करायची आहे आणि ती भाजी आणि पोळ्या अशा प्रकारचं जे नैवेद्य असेल ते रात्री आपल्याला पूजा करून मग आपण कृष्णाला दाखवणार. तर आता आपलं हे करून झालेलं आहे डाळ आणि हा आपला रात्रीचा जो भात राहिलेला तो आपण मिक्सरला लावून ह्यामध्ये आता हे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. बघा हे असं जाड ठेवायचं आपल्याला. आता हे जे राहिलेलं आहे तांदूळ हे आता आपण इथे मिक्सरला लावून देणार आहोत. आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे, आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ. दादा देऊ का? So, this is chance. इथे मी बोलत असताना इथे आपल्याला बाहेरून जो आवाज येतोय तिथे ऍक्च्युली पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेला आहे. त्यामुळे आय थिंक तिथे ते खडी टाकण्याचं काम करतात. त्यासाठी ती जेसीबी आलेली आहे. तर त्या जेसीबीच्या द्वारे ते तिथे खडी टाकतायत. तर ही जेसीबी आहे, आपल्याला झाडांमधून जास्त दिसत नसेल पण इथे पूर्ण खडी टाकण्याचं काम करत आहे. तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये असा आवाज येत असेल कदाचित. तर आता आपलं इथे पीठ मिक्सरला लावून सर्व झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आधीच घालून घेणार आहोत. दीदीकडून घे, दीदीकडून. तर हे मी मीठ इथे घालून घेतलेलं आहे चवीनुसार. ह्यामध्ये कमी जास्त जे काही असेल ते तुम्ही ज्यावेळी पोळ्या करणार त्यावेळी तुम्ही टेस्ट बघून तुम्ही पुन्हा घालू शकता. तर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपलं हे एकत्र मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडस ह्या टोपामध्ये काढून घेऊया.
तर आपण आता त्या पिठामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आपण त्यात हळद सुद्धा घालणार आहोत, पण ती आता ज्यावेळी आपण पोळ्या करू त्यावेळी आपण त्यामध्ये हळद घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला सर्वात आधी हे पीठ येण्यासाठी ठेवायचं आहे. तर पीठ आपलं गॅसवरती किंवा खाली असं पडू नये त्यासाठी आपण ही मोठी परात सगळ्यात खाली ठेवायची आहे. त्यानंतर मग व्यवस्थित असं खाली तळाला पुसून एकावर एक हे टोप आपल्याला वरती ठेवायचे. अशा प्रकारे ते आपण जाड असं काहीतरी तुमच्या जवळ जाड असेल काही असेल, मी तवा ठेवतीये. गरम पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्यातली जी वाफ आहे ती बाहेर जाऊ नये त्यासाठी आपण हे जाड तवा ठेवलेला आहे. तुम्हाला तुमच्या जवळ ताट असेल तुम्ही ताट ठेवू शकता. तर ह्यामधून जरी पीठ आलं वरती आलं तरी सुद्धा ते बाहेर न पडता परातीमध्ये पडेल तर ते सेफ असेल. असं म्हणजे आपण ते सुद्धा आपण युज करू शकतो. पीठ सुद्धा आता आलेलं आहे. ते मी सकाळी ठेवलेलं होतं. आता जवळजवळ 7 ते 8 तास त्याला झालेले आहेत. तर आता ते पोळ्या करून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे हे पूर्ण बाम लावलेला आहे डोक्याला, कारण की मग परवाच्या दिवशी उपवास होता, त्यानंतर मग आज सुद्धा उपवास होता. तर थोडस हे वन साईड जे आहे मायग्रेन टाईप थोडंसं डोकं दुखतंय, त्यामुळे मग थोडा मी बाम लावून थोडासा आराम केलेला. तर आता माझं सर्व बाकीचं जेवण झालेलं आहे, डाळ भात वगैरे. ते हा भात आहे आणि ते खाली वरण आहे. त्यानंतर इथे मी ही शेगलाची भाजी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. कृष्णाष्टमी स्पेशल शेंगेच्या पाण्याची भाजी. आमच्या मालवणमध्ये सुद्धा ही स्पेशली भाजी आणि पोळ्या हे खाऊनच उपवास सोडतात. तर बाकीचं जेवण सर्व रेडी आहे. त्यानंतर मग पोळ्या वगैरे करून मग नंतर डायरेक्ट आम्ही असं पूजा वगैरे करून मग जेवायला घेणार आहोत. हे बघा, आपण सकाळी ठेवलेलं होतं हे पीठ, हे आता आलेलं आहे. आलेलं म्हणजे आंबलेलं आहे, त्यामुळे मग ते आता वरती आलंय. आम्ही असं घरामध्ये आम्ही असं बोलतो की आलेलं आहे पीठ वगैरे. तर तुम्ही बघू शकता तिथे वरचं सुद्धा आपण बघूयात उघडून की कुठपर्यंत आहे ते, कारण की त्यामध्ये थोडस कमी होतं पीठ. मस्तच छान असं आलेलं आहे पीठ हे. तर इथे तुम्ही तेल लावण्यासाठी ही जी नारळाची किसी आहे ती घेऊ शकता. ह्या नारळाची वरची किसी पाणी आहे का किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याला एखादी काठी वगैरे असं लावून ती सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती फिरवून घेऊ शकता. किंवा जे केळीचे दांडे असतात, जून असतात ते सुद्धा तुम्ही घेऊन त्या प्रकारे तुम्ही तेल लावू शकता. हा आपण त्याला पॅन सुद्धा बोलतो आणि आमची ते ह्याला भिडा बोलतात. तर ह्याला सर्वात आधी तयार करताना हा माझं गेल्या वेळेस आहे, मी तयार करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला ह्याला माती लावून घ्यायची आहे आणि ती पूर्णपणे सुकल्याच्या नंतर मग हा चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवायला रेडी आहे. जेव्हा हा भिडा तुम्ही तयार करता पोळ्या, आंबोळ्या किंवा घावणे वगैरे बनवण्यासाठी किंवा डोसे बनवण्यासाठी, तर त्याआधी आदल्या दिवशी आधी तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करतो, कांदा खोबरं वगैरे ह्याचं वाटण करतो, ते वाटण तुम्ही ह्याच्यामध्ये करून घ्या. जेणेकरून काही लोक फक्त कांदा परतून घेतात ह्याच्यामध्ये, तर आपण पूर्णपणे वाटण सुद्धा करू शकता, भाजू शकता ह्याच्यामध्ये. तर ते भाजून मग त्यानंतर मग तुम्ही तेल व्यवस्थित त्यामध्ये स्प्रेड करून मग ते तुम्ही ठेवून द्या आणि मग ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा भिडा वापरायला तयार असतो. तर अशा प्रकारे हा भिडा तुम्ही वापरू शकता. हा माझा ऑलरेडी तयार केलेला भिडा आहे. तर ह्याला फक्त आता मी गॅसवरती ठेवून हे जे तेल आहे हे पूर्णपणे व्यवस्थित तुम्ही पुसून घेणार. तर आता आपण ह्या जे बाउलमध्ये घेतलेला आहे तर आतापुरता एवढेच आपण करणार आहोत. बाकीची जे आहे ते मी ते पीठ ठेवून दिलेलं आहे. आणि हे स्टार्टिंगला ही जी पोळी आहे ही कोणी खात नाही, कारण की असं म्हणजे खूप अशा प्रथा वगैरे आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की
खूप दिवसापासून असं आपण पॅन ठेवलेलं असतो, त्यामध्ये जुनं तेल असतं, त्यानंतर मग आपण ते पूर्ण साफ करून गरम करून साफ करून घेतो. पण काही बॅक्टेरियाज वगैरे राहू नये किंवा किटाणू राहू नये त्यासाठी मग ही आपण पोळी आपण अशी काढून बाजूला ठेवून देतो. तर ती पोळी सुरुवातीची पोळी आपण खात नाही, त्याला ऑइल वगैरे जास्त ऑब्झर्व केलेलं असतं त्या पोळी, त्यासाठी ती स्टार्टिंगची जी पोळी असते ती कोणी खात नाही. तर आता व्यवस्थित असं तेल आपण लावून घेतलंय, तर ही आपण व्यवस्थित पुन्हा एकदा असं मिक्स करून वर टाकतो. आणि ह्या पोळ्या आंबोळीच्या प्रकारे थोड्याशा जाडसरच असायला पाहिजेत, एकदम पातळ अशा करत नाही येतो. तर ह्या आपल्या आंबोळ्या आहेत त्या थोड्या जाडसरच असल्या पाहिजे. आणि त्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे, की तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर मग नाही टाकले तरी काही हरकत नाही. ह्या प्लेटवरती अशी वाफ आल्याच्या नंतर आपण हे काढून घ्यायचं. खालून अशी मस्त एक अशी शिजलेली आहे, आपण ह्याला आता परतून घेतो. तर अष्टमीलाच असं नाही, पण आपल्याला आमच्या इथे ज्यावेळी पावसाच्या टाइमला किंवा ज्यावेळी आपल्याला वेळ भेटेल वगैरे त्यावेळी काही ना काही साधे असे सण असले तर घाटी साईडमध्ये पुरणपोळ्या वगैरे जास्त केल्या जातात, आणि आमच्या मालवणमध्ये वगैरे ह्या पोळ्या म्हणजे आंबोळ्या केल्या जातात. आंबोळ्या किंवा ढोसे किंवा जे खवणे बोलतो आपण, ते खवणे आम्ही इथे शिकवतो. व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आपल्याला, कारण की मग ते पीठ कच्चं राहिलं नाही पाहिजे. पीठ असेल डाळ असेल तर ते कच्चं राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. तर आपली ही पोळी पाहू शकते इथे व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. आता आपण ही काढून घेणार. त्यानंतर पुन्हा दुसरी पोळी टाकताना आपण सर्वात आधी इथे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता ही बेटर मध्ये तर आता अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत. त्यानंतर मग सर्वात आधी संदेश आल्यानंतर मग सारशा श्रेया अशा वगैरे जेवून घेतली. कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडीय वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव असे मानले जाते. कृष्ण परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरला हा दिवस येतो. कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेव्हा तिथे छळ मोठ्या प्रमाणावर होते. लोकांचे स्वातंत्र्य नाकारले जात होते. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या. राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता. जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनक दुंदुभी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता. वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता. ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्ण प्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळकृष्ण आंघोळ घालण्यात येते. कपडे घातले जातात. नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाक घराच्या बाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घरामध्ये चालत जातात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवास असे प्रतीक मानले जाते. तर अशी होती जन्माष्टमीची आजची कथा.
आता आमच्या सर्वांचं जेवण करून झालं. मी आता 12 वाजून गेल्यानंतर आता उपवास सोडला. त्यानंतर संदेशचा दुसऱ्या दिवसाचा म्हणजे शनिवारचा उपवास सुद्धा चालू झाला. तर असं होतं आजचा आमचा संपूर्ण दिवस. अशा प्रकारे आम्ही कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन केलं. तर खरंच खूप छान वाटलं. उपवास सुद्धा होता, दोघांचा सुद्धा उपवास एकत्र होता आज. तर एक सांगायचं होतं की खास करून मालवणमध्ये आम्ही आता डाळ भात, वरण भात, भाजी, त्यानंतर मग त्या आंबोळ्या आम्ही नैवेद्य दाखवला. मालवणमध्ये स्पेशली जन्माष्टमीला आंबोळ्या, शेगल्याची भाजी आणि काळ्या वाटाण्याची उसळ असा नैवेद्य कृष्णाला दाखवला जातो. तर इथे काळ्या वाटाणे नाही, म्हणजे आम्ही आणलेले नाहीये, त्यासाठी मग फक्त वरण भात आणि आंबोळ्या आणि भाजीचा फक्त मी नैवेद्य दाखवला. तर असं होता आमचा आजचा संपूर्ण दिवस. तर आज मी ह्या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.